नमस्कार, मी गीतांजली उदयकुमार महिन. नमस्कार, मी अमृता. आजच्या युगामध्ये आपण इंटरनेटचा वापर खूप करतो. प्रत्येक उपकरण असेल, जे कॉम्प्युटर असेल, मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, तर त्यामध्ये आपण आपला डेटा फिलअप करत असतो. पण तो डेटा सुरक्षित आहे का? तर तो डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला डेटा प्रोटेक्ट प्रणाली किंवा डेटा संरक्षण प्रणाली वापरावी लागते. त्याचाच उपकरण आम्ही इथं बनवलेलं आहे. आजच्या जगात डेटा सुरक्षित ठेवणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे डेटा संरक्षण प्रणाली याचा वापर करून आपला डेटा व आपली माहिती सुरक्षित ठेवणे खूप गरजेचे आहे. नमस्कार, मी मधुरा. युनिव्हर्सल कम्प्युटर सिस्टीम बिद्री येथे मॉडेल एक्झिबिशन आयोजित केलेलं आहे आणि माझ्यासमोर बरेच काही मॉडेल दिसत आहेत आणि त्यामध्ये माझ्यासमोर हा प्रोटेक्टेड डाटा सिक्युअर फ्युचर हा मॉडेल माझ्यासमोर आहे. आणि हा मॉडेल नेमका बनवण्याचा उद्देश काय आहे, त्याचं नियोजन काय आहे, त्यासाठी लागणारा खर्च काय आहे, त्यासाठी लागणारा वेळ काय आहे, हे आपण ज्या विद्यार्थ्यांनी बनवलेलं आहे हे मॉडेल त्या विद्यार्थ्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी त्या विद्यार्थ्यांना इथे समोर बोलावत आहे. अरे वा, खूपच छान मॉडेल बनवलेलं आहे. यामागचा नेमका उद्देश काय आहे? उद्देश सांगायचा झाला तर हे प्रोजेक्ट बनवण्याबाबतीत महत्त्वाचा उद्देश आमचा हा होता की सध्या डाटा हा जो आहे तो हॅक होत आहे आणि त्यामुळे बरेच ऑनलाईन फसवणूकसुद्धा होत आहे. आणि या ऑनलाईन फसवणुकीच्या मागं हॅकर्स किंवा आपला डाटा चोरून काही लोक आपली माहिती वापरून बरेच गैरप्रकार करताना दिसत आहे. आणि म्हणूनच लोकांना या गोष्टीची माहिती मिळावी की आपला डाटा कसा सुरक्षित ठेवावा, यासाठी आम्ही हे प्रोजेक्ट बनवलेला आहे. अरे वा, खूपच छान. यामागचा उद्देश तर खूपच छान आहे. पण यासाठी किती वेळ आणि किती पैसे लागले? आम्हाला यासाठी जास्तीत जास्त 1 दिवस आणि यासाठी हा मॉडेल बनवण्यासाठी आम्हाला खर्च 100 रुपये फक्त आलेला आहे. अरे वा, कमी खर्चात खूप छान मॉडेल तुम्ही प्रदर्शित केलेलं आहे. पण यामागचं नियोजन काय आहे? यामागं नियोजन असं आहे की लोकांना जास्तीत जास्त माहिती मिळावी की आपला डाटा कसा सुरक्षित ठेवावा. आणि त्यासाठी डाटा सुरक्षित ठेवण्याचे प्रकार जे आहेत ते आपण इथे दाखवलेले आहेत. पासवर्ड प्रोटेक्शन असेल, इन्क्रिप्शन असेल, फायरवॉल असेल आणि जो सगळा डाटा आपल्या सर्व्हरमध्ये सेव्ह होतो तो कसा सेव्ह होतो आणि तो आपला सुरक्षित कसा ठेवायचा, त्याला पासवर्ड कसा द्यायचा आणि तो पासवर्ड कोणालाही कळू नये याची खबरदारी कशी घ्यायची हे समजण्यासाठी हा प्रोजेक्ट महत्त्वाचा आहे. अरे वा, खूपच छान, मस्तच. किती छान मॉडेल तुम्ही सांगितलेलं आहे. त्याचबरोबर मॉडेल मागचा उद्देश काय आहे, नियोजन काय आहे हे सुद्धा सांगितलं. हे काय आहे? ही आहे प्रोजेक्ट फाईल. अरे वा, खूपच छान. प्रोजेक्ट फाईल. अरे वा, छान छान, मस्तच. आणि ईमेल पण पाठवलाय? होय, आम्ही या प्रोजेक्टचा ईमेलसुद्धा पाठवलेला आहे. या प्रोजेक्टची आम्ही PDF फाईल तयार केली आणि या प्रोजेक्ट फाईलमध्ये इंडेक्स, इंट्रोडक्शन, तसेच इम्पॉर्टन्स ऑफ डाटा प्रोटेक्शन, त्याचबरोबर डाटा प्रोटेक्शनचे प्रकार आणि त्याची टेक्नॉलॉजी, या सगळ्या गोष्टी आम्ही या फाईलमध्ये सेव्ह केलेल्या आहेत आणि ती फाईल आम्ही ईमेलद्वारे पाठवलेली आहे. अरे वा, हे सगळं काही तुम्हाला युनिव्हर्सलमध्ये शिकायला मिळालं? हो, युनिव्हर्सल कम्प्युटर सिस्टम बिद्री येथे आम्हाला अभिजित सरांच्याद्वारे ChatGPTचा वापर, PDF फाईल कशी तयार करायची, ती मेल कशी करायची, या महत्त्वाच्या गोष्टी आम्ही इथे आल्यानंतर शिकलो. खूपच छान. तुम्हाला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुमचं हे मॉडेल बनवल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. थँक्यू. शिकूया AI ची क्रांती, चला करूया युनिव्हर्सलमध्ये MSc. या एक्झिबिशनचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी तसेच आजूबाजूच्या सर्व लोकांनी घ्यावा, हे बघण्यासाठी आवर्जून सगळ्यांनी यावं असे मी आवाहन करते. शिकूया AI ची क्रांती, चला करूया युनिव्हर्सल मध्ये MSCIT. हो, युनिव्हर्सल मध्ये MSCIT आपल्या स्वप्नांना देऊ